नमस्कार. आज मी तुमका राजम्याची भाजी करून दाखवतोय. चला मग आता आपण बघूया ती कशी बनवायची ती. राजमे खरे दोन प्रकारचे असतात. हे एक एकदम डार्क असतात, एकदम चॉकलेटी लालसर रंगाचे, आणि एक फिक्या गुलाबीसर रंगाचे असतात. तर मी हे एकदम डार्क वाले घेतलंय. ते मी आता 5-6 तास भिजवणार आहे. तर मी हे आता भिजत टाकते. आता हे राजमे मी 6 तास झाले आहेत भिजत टाकलेल्या. तर आता मी हे काढतोय आणि कुकर का 3 शिट्या करून घेते आणि चांगले 3 शिट्यात शिजतात ते चांगले. तर मी हे आता शिजवून घेते. मी हे राजमे आता 2-3 पाण्यातनं चांगले धुवून घेतलंय आणि ते आता मी कुकर का लावून घेते. आता ह्याच्यात मी थोडा पाणी घालते, अर्धो पेलो, आणि हे शिजवून घेते. आता या कुकरमध्ये मी राजमा टाकलंय, ते का मी 3 शिट्या काढून घेते. 3 शिट्यात शिजतात ते चांगले. आता आपले कुकर का 3 शिट्या झाले होत. आता हे राजमा आपले चांगले शिजले होत, हे बघा. आता हे मी गॅसवर कढई तापत ठेवलंय. त्याच्यात मी 1 चमचा तेल टाकते. या सगळा मी वाटण्यासाठी घेतलंय. एक मोठो कांदो उभो चिरून घेतलाय, थोडासा आला घेतला आहे, लसणीचे पाकळं घेतले 5-6, 2 लवंग घेतले, 4-5 काळी मिरी घेतले, आणि ह्यो दालचिनीचा 1 तुकडो घेतले, आणि हे बारके 2 होत. 2 टोमॅटो मोठे चिरून घेतले 4 भाग करून एका टोमॅटोचे, आणि ह्या थोडासा सुका खोबरा घेतलाय. आता हे कढईत तेल टाकलं होतंय. त्याच्यात मी ही दालचिनी टाकते, लवंग आणि काळी मिरी टाकते, आणि ह्यो कांदो टाकते. आता ह्यो कांदो आपल्याला थोडं परतून घ्यायचा. आता ह्यो 2 मिनिटं मी कांदो परतून घेतलाय. आता त्याच्यात मी लसूण घेतलंय ती टाकते. आला पण टाकते, आणि या सुका खोबरा घेतलं होते, अर्धी वाटी हा या सुका खोबरा, त्या पण टाकते. आणि ह्या सगळा थोडा परतून घेते. आता या खोबरा टाकलं होतं त्या सुद्धा या कांद्याबरोबर चांगला परतून झालेला. तर हे टोमॅटो घेतलं होतं मी 2, ते टाकते, आणि ते सुद्धा आपल्या ह्याच्यातच परतूचे. आता कांदो आणि खोबरा भाजून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकूचा. तो टोमॅटो टाकून थोडासा अर्धा मिनिट फक्त परतूचा आपल्याला, म्हणजे ह्या सगळा गरम असताना त्याच्यातच वाफेवर तो होता चांगलो. आता मी गॅस बंद केलंय. ह्या सगळा आपला वाटणाचा जेव्हा आपण भाजून घेतला होता कांदा खोबरं टोमॅटो, त्या थंड झाला की आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा. आता हे आपला वाटपाचा सगळा साहित्य थंड झालेला हा. आता आपण त्या मिक्सर का लावून घेऊया. आता ह्यो मिक्सर आपण चालू करूया. आता आपला ह्या सगळा वाटप तयार झालेला. आता आपण भाजी का फोडणी देऊया. आता मी भाजी फोडणी देऊसाठी हे कढई तापत ठेवलंय गॅसवर. त्याच्यात मी आता हे 2-3 चमचे तेल टाकते. आता हे तेलात मी 1 मोठो कांदो उभो चिरून घेतला आहे, तो टाकते. आणि 3-4 पाकळं लसणीचं घेतलंय, चेचून घेतलंय तो टाकते. आता ह्याच्यात ही 8-10 मी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलंय, ती टाकते. आता ह्या चांगला मी परतून घेतोय. आता ह्या जरा परतून झाला की त्याच्यात मी अर्धा चमचा हिंग टाकते. आता अर्धा चमचा हळद टाकतोय, 1 चमचा धने जिरे पूड टाकतोय,
आणि 2 चमचे कोकणी मसालो टाकतोय, जो घरात दळलेलो असता तो टाकतोय. आता ह्या सगळा परतून झाला की त्याच्यात मी 1 चमचा आमचूर पावडर टाकतोय. जो राजमा थोडंसं असं उग्रच असता ना, म्हणून त्याच्यात थोडी ही आमचूर पावडर टाकायची. ती तुमच्याकडे नसत तर तुम्ही लिंबू पिळलास तरी चालत, नाही तर कोकम असतं आपल्याकडे, चिंच कोकम टाकलास तरी चालत. आणि तुमका आमचूर पावडर जर बनवूची असत तर ती मी आय बटनमध्ये देतोय लिंक त्याची, ती तुम्ही बनवून घेवा. आता हे आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. तर आता त्याच्यात ह्या आपण वाटप तयार केला होता त्या टाकूया. आणि त्या थोडा परतून घेऊया. आता ह्या वाटप पण आपण त्या मसाल्यात चांगला फिरवून घेतला आहोत. तर आता ह्या वाटप आणि मसालो सगळं फोडणी घातला होता तो. आता हे बाजूक सगळं आता बघतो, थोडा थोडा तेल सुटत आहे का, मग त्याच्यात आपण राजमा शिजवून घेतला होता तो टाकूया. आता हे का तेल सुटला बघा बाजूका. आता हे राजमा आपण उकडून घेतला होता कुकरमध्ये, ते आता टाकूया याच्यात. आता आपण मिक्सरच्या भांड्यात ज्या वाटप वाटला होता त्या भांड्या का सगळा वाटप लागला होता थोडा, त्याच्यात मी पाणी टाकून ते पाणी टाकतोय. आणि भाजीच्या चवी इतका मीठ टाकतोय. आणि ही भाजी आता व्यवस्थित ढवळून घेतोय. आणि आपल्याला आणखीन पातळ हवी असली तर आणि थोडा पाणी टाकून हवा याच्यात. जर तुमका घट हवी असली तर तुम्ही मग अशीच ठेवा. आता हे का कड येऊ देऊया. आता आपल्या ह्या राजम्याच्या भाजी का चांगलो कड इलेलो हा. ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही बघा मस्तपैकी. आता मी ही तुमका वाढून दाखवते. आता ही बघा आपली राजम्याची भाजी तयार झाली आहे. कशी बनवायची मी ती तुमका दाखवलंय. तर तुम्ही तशी पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली ती माका कमेंट करून सांगा.